नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गणित या विषयाअंतर्गत आपला पहिला घटक बघणार आहोत आणि ज्या घटकाचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। गणित या विषयाचा अभ्यास करताना सोबतच आपल्याला या भूमितीचाही अभ्यास करावा लागतो। तर या भूमितीमधले काही मूलभूत संबोध आज आपण स्पष्ट करणार आहोत। तर सर्वात पहिला संबोध आहे ज्याचं नाव आहे बिंदू। कशाला म्हणायचं बिंदू? काय असतो हा बिंदू? तुम्हाला याची जाणीव असेलच। तुम्ही जेव्हा रांगोळी काढता, रांगोळी काढताना ठिपक्यांच्या सहाय्याने आपण एखादी रांगोळी पूर्ण करतो, तर ठिपके म्हणजेच बिंदू। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही लहानपणापासून मुलींना फार रांगोळी आवडते। रांगोळी आपण ठिपक्या ठिपक्यांनी तयार करतो आणि ही ठिपक्यांची जी संकल्पना आहे, हे जे ठिपके आहेत या ठिपक्यांनाच आपण म्हणतो बिंदू। आपण पेन किंवा पेन्सिल जर कागदावर नुसती अशी जस्ट प्रेस केली, टोचली, तर आपला तयार होतो बिंदू आणि या बिंदू पासूनच आपण भव्य दिव्य अशी रांगोळी सुद्धा काढू शकतो। मग या बिंदूंना आपल्याला नाव द्यायचं असतं। जसं मी हा एक बिंदू काढला, या बिंदूला नाव दिलं मी ए, या बिंदूला नाव दिलं बी। मग त्याचं वाचन कसं करायचं? वाचन करताना मी म्हणेन बिंदू ए, बिंदू बी। या पद्धतीने आपण एबीसीडी मधल्या कोणत्याही अक्षरापासून आपण त्या बिंदूला नाव देऊ शकतो आणि त्या बिंदूचं आपण वाचन करू शकतो। ही होती पहिली संकल्पना। आता बिंदू नंतर आपल्याला जी दुसरी संकल्पना बघायची आहे ती आहे रेषा व रेषाखंड। आता आपण दुसरी संकल्पना बघूया, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे रेषा व रेषाखंड। आता कशाला म्हणायचं रेषा व रेषाखंड? आपण नुकतीच एक संकल्पना बघितली, त्यामध्ये आपण बिंदू बद्दल अभ्यास केला। तर जेव्हा कुठलेही दोन बिंदू, हे बघा मी इथे दोन बिंदू काढतो, जसं मी बिंदू काढला बिंदू पी आणि बिंदू क्यू, जेव्हा कुठलेही दोन बिंदू आपण जोडतो तेव्हा जे तयार होते त्याला म्हणायची रेषा। बघा आता बिंदू पी आणि बिंदू क्यू हे मी या स्केलच्या सहाय्याने जोडतो। जोडल्यानंतर काय झालं? हे जे तयार झालं या आकृतीला म्हणायचं रेषा। मग ही काय फक्त बिंदू पी आणि बिंदू क्यू पर्यंतच मर्यादित राहील का? नाही, जेवढा आपला ब्लॅकबोर्ड आहे त्या ब्लॅकबोर्ड पर्यंत ही वाढत जाईल। दोन्ही बाजूला ही वाढत जाणारी असते, ही एका ठिकाणी किंवा या दोन्ही बिंदूवर थांबणारी नसते। तर ही आहे आपली रेषा। म्हणून काय करतो आपण? रेषा काढताना दोन्ही बाजूला त्या रेषेच्या आपण दोन टोकं देतो। याचा अर्थ काय की ही जी रेषा आहे ही इकडे अनंत पुढे वाढत जाणारी आहे आणि इकडली रेषा इकडे कंटिन्यू वाढत जाणारी आहे। तर ही झाली आपली रेषा। मग या रेषेला आपण नाव देऊ शकतो रेषा एल। काय म्हणायचं याला? रेषा एल। आलं लक्षात? मग आता रेषा शिकलो आपण। मग आता रेषाखंड म्हणजे काय? जेव्हा ही रेषा आपण मर्यादित अशा दोन बिंदूमध्ये थांबवतो तेव्हा त्याला म्हणतो आपण रेषाखंड। जशी आपल्याकडे रेषा आहे रेषा एल, जेव्हा ही एल रेषा आपण या दोन बिंदूमध्ये खंडित करतो एक्स आणि वाय, जेव्हा ही एल रेषा आपण एक्स आणि वाय या दोन बिंदूमध्ये खंडित केली तेव्हा तो तयार होतो रेषाखंड एक्स वाय। आलं ना तुमच्या लक्षात? एल रेषा आपण जेव्हा दोन बिंदूमध्ये खंडित केली तेव्हा काय तयार झाला आपला? रेषाखंड आणि या रेषाखंडाला आपण म्हणतो रेषाखंड एक्स वाय। या पद्धतीने आपण विविध रेषाखंड तयार करू शकतो। हे रेषाखंड जसं आणि पी क्यू ही एम नावाची जर रेषा असेल, रेख एम आपण जर असं हिला संबोधलं तर याच्यामध्ये रेषाखंड झाला रेषाखंड पी क्यू, जो पी पासून सुरू होतो आणि क्यू पर्यंत जाऊन थांबतो, तो त्याच्या पुढे वाढत नाही। अशा पद्धतीने आपण ही दुसरी संकल्पना पाहिली ज्याचं नाव होतं रेषाखंड। ही बघा ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत ही एक रेषा आहे, ही अखंड पुढे दोन्ही बाजूने जाणार आहे आणि जेव्हा एक दोन डॉट देऊन आपण या रेषेला इथे ब्रेक करू की नाही तेव्हा तो त्याचा तयार होईल रेषाखंड।
खंड अशा पद्धतीने आपण ही आपली दुसरी संकल्पना बघितली ज्याचं नाव होतं रेषा व रेषाखंड. यानंतर तिसरी संकल्पना आपण बघणार आहोत जी तुमच्या खूपच परिचयामध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो किरण. कुणाचं नाव नाही बरं का, भूमितीमधली ही पुढची संकल्पना आहे किरण. किरण कशाला म्हणायचं? आपण नेहमी ऐकतो की सूर्यापासून अतिनील किरण येतात, सूर्यापासून अतिनील किरण पृथ्वीपर्यंत येतात, पण ओझोनचा जो कवच आहे त्या अतिनील किरणांना थांबवतो. मग किरण म्हणजे काय? एखाद्या निश्चित वस्तूपासून सरळ मार्गाने जाणारी रेघ म्हणजे किरण. जसं बघा इथे एक बिंदू आहे, बिंदूची संकल्पना आपण मगाशीच बघितली. एक बिंदू आहे इथे पी. या पी बिंदू पासून जर एखादी रेष सुरू होत असेल, ही रेष सुरू झाली आणि त्याच्या एका बाजूला जर टोक असेल, एका बाजूला जर बाण असेल, तर ही फक्त एकाच दिशेला पुढे जाईल. तर याला म्हणतात किरण. याला काय म्हणतो आपण? किरण. आणि आता याचं वाचन कसं करायचं? नेहमी लक्षात ठेवायचं, किरण ही एकाच दिशेला पुढे जाणारी असते. ती मागेही जात नाही, वर सुद्धा जात नाही. ज्या बाजूला आपण टोक लावलेलं असते ती किरण एकाच दिशेला पुढे जात असते. जसं आता ही जी किरण आहे, याला जर मी इथे दुसरा बिंदू लावला तर क्यू नावाचा, तर मग याला किरणला नाव काय देऊ आपण? किरण पी क्यू. बघा पुन्हा एकदा सांगतो, ही जर किरण क्यू दिशेला वाढत आहे आणि या किरणाला आपण इथे बिंदू लावला तर याचं नाव तयार होईल किरण पी क्यू. मात्र लिहिताना असं कधीच करायचं नाही किरण क्यू पी, उलट नाही बरं का. आपल्याला लिहिताना लिहावं लागेल किरण पी क्यू. पुन्हा एक किरण तुमच्या पुढे काढून दाखवतो मी. इथे जर मी दुसरा किरण काढला, याला नाव दिलं एक्स आणि इथे नाव दिलं वाय, तर याला वाचताना कसं वाचायचं किंवा लिहिताना कसं वाचायचं? हा होईल किरण एक्स वाय. नेहमी लक्षात ठेवायचं, हा होईल किरण एक्स वाय आणि या किरणाला आपण म्हणू किरण पी क्यू, जो पी या आरंभ बिंदू पासून सुरू होतो आणि पुढे पुढे जात राहतो. तर या किरणाचा आरंभ बिंदू आहे पी आणि या किरणाचा आरंभ बिंदू आहे एक्स. अशा प्रकारे ही आपली तिसरी संकल्पना होती, ज्याला आपण म्हटलं किरण. आता मला एक सांगा, आपण मगाशी एक संकल्पना जी शिकलो बिंदूची, तर एका बिंदूपासून किती रेषा जाऊ शकतात सांगा बरं मला. जसं मी इथे आपल्या ब्लॅकबोर्डवर एक बिंदू काढला, तर या बिंदूपासून किती रेषा जाऊ शकतील सांगू शकाल? निश्चितच, एकदम बरोबर. या बिंदूपासून अखंड असंख्य रेषा जाऊ शकतात. बघा, एका बिंदूतून असंख्य अशा रेषा जाऊ शकतात, त्याला कुठलीच मर्यादा नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं, एका बिंदूपासून असंख्य रेषा जाऊ शकतात. बघितलं तुम्ही, ह्या सर्व रेषा आहेत. आपण बिंदू शिकलो, रेषा शिकलो. एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे त्या घटकाबद्दल आपण जाणून घेऊया. पुढचा आपला सांगा बरं, किती नंबरचा घटक आहे? आता आपला घटक आहे चौथ्या नंबरचा, ज्याला आपण म्हणतो प्रतल. आता बघू प्रतल म्हणजे काय, कशाला म्हणायचं प्रतल? ही जी भिंत दिसते ना तुम्हाला माझ्या पाठीमागे, सपाट भिंत आहे ही झाली प्रतल. किंवा माझ्या हातामध्ये हा तुम्हाला कागद दिसतोय, हा जो सपाट कागद आहे याला म्हणायचं प्रतल. अशा पद्धतीने प्रतल. हा जो माझा ब्लॅकबोर्ड तुम्हाला सपाट ब्लॅकबोर्ड दिसतोय हा झाला प्रतल. किंवा ज्या डेस्कवर तुम्ही जेवण करता तो डेस्क, त्याला म्हणायचं, त्याचा वरचा जो सपाट पृष्ठभाग असतो त्याला म्हणायचं प्रतल. आणि आपण जी ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी काढतो की नाही, आपल्याला ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी काढताना एक प्रतलच आवश्यक असतो. सपाट पृष्ठभागावरच आपण ती रांगोळी व्यवस्थितरित्या काढू शकतो. तर ते झालं आपलं प्रतल. यानंतर प्रतलानंतर आपण बघूया पुढचा कंटेंट, ज्याला आपण म्हणणार आहोत समांतर रेषा. आपला पाचवा कंटेंट आहे समांतर रेषा. आपल्याला रेषेबद्दल कल्पना आहे, रेषा ही सरळ जात असते, दोन्ही बाजूने रेषा ही सरळ जात असते. मग आता समांतर म्हणजे काय, कशाला म्हणायचं समांतर रेषा? बघा, तुम्ही ट्रेन बघितलेली आहे, ट्रेन ज्या रुळावरून जाते तो रूळ तुम्ही बघितलेला आहे का? बरोबर, रूळ हे नेहमी समांतरच असतात. हे बघा,
रेल्वेचे रूळ हे नेहमी समांतर असतात, ते एकमेकाला कुठे छेदत नाही, ते एका विशिष्ट अंतराने समांतर गेलेले असतात, तर ही झाली समांतर रेषा. जेव्हा दोन रेषा एकमेकाला समांतर अशा पुढे जातात तर त्या कधीच एकमेकाला छेदू शकत नाही. ह्या समांतर रेषा आहेत आणि जर मी इथे अशी एक रेष काढली तर ही समांतर रेष होणार नाही, हे नेहमी लक्षात घ्या. जेव्हा दोन रेषा एकमेकाला कुठेतरी भविष्यात छेदू शकतात तर त्यांना आपण समांतर रेषा म्हणणार नाही. समांतर रेषेचं उत्तम उदाहरण म्हणजे रेल्वेचे रूळ, जे कधीच कुठे एकमेकाला छेदू शकत नाही. किंवा तुम्हाला आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या ब्लॅकबोर्डची ही रेष बघा आणि इकडली रेष बघा, ह्या जर दोन रेषा कितीही अनंतपर्यंत पुढे गेला तर एकमेकाला छेदू शकतात का? मुळीच नाही. तर हे आहेत आपल्या समांतर रेषा. अशा पद्धतीने आज आपण भूमितीमधील मूलभूत संबोध यामध्ये काय काय बघितलं. याच्यामध्ये आपण सुरुवात केली बिंदू पासून. सुरुवातीला आपण बघितलं बिंदू, बिंदू नंतर आपण बघितलं रेषा, रेषाखंड, त्यानंतर बघितलं किरण, किरणानंतर बघितलं की एका बिंदूतून अनेक रेषा, असंख्य रेषा जाऊ शकतात, आणि नंतर बघितलं आपण प्रतल, सपाट पृष्ठभागाला आपण म्हणतो प्रतल, आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी बघितलं समांतर रेषा. अशा पद्धतीने आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये विविध घटक बघितले आणि निश्चितच हे घटक तुम्हाला समजले असतीलच. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.